श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि भाग्याचा असा हा दिवस आहे. कारण आज आहे 4 डिसेंबर 2025 म्हणजेच गुरुवार. आणि गुरुवारीच अत्यंत दुर्मिळ असे योग आलेले आहेत की याच दिवशी दत्त जयंती आहे आणि सोबतच मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे. या सगळ्या तिथी एकत्र असल्यामुळे आपल्याला सत्यनारायणाची पूजा देखील आपल्याला करायची आहे. तसेच मार्गशीर्ष जे व्रत असतात मार्गशीर्ष महिन्यातले ते देवीचे व्रतसुद्धा आपल्याला करायचे आहे. अन्नपूर्णा मातेची जयंतीसुद्धा आपण देखील साजरी करणार आहोत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मार्गशीर्षचा गुरुवार आपल्याला उपवास जो आहे तो संध्याकाळी कसा सोडायचा आहे. कारण की बऱ्याच जणांना दत्त जयंतीचा सुद्धा उपवास असतो आणि दत्त जयंतीचा जो उपवास असतो तो आपल्याला एकादशीप्रमाणे करायचा असतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला तो सोडायचा असतो. तर आपण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की मार्गशीर्षचा गुरुवार आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे, जेणेकरून आपल्याला दत्त जयंतीचा उपवास जो आहे तो आपला कंटिन्यू चालू राहणार आहे. तर बघा, गुरुचरित्राचे पारायण देखील सगळ्याच सेवेकरांनी केलेले असणार आहे आणि त्याची समाप्ती जी आहे ती दत्त जयंतीला झालेली आहे. तर मग याविषयी प्रथम थोडक्यात आपण बघूया की त्याचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे. उद्यापन हे आपल्याला जे करायचं आहे ते 5 डिसेंबरला शुक्रवारी करायचं आहे. केंद्रात केले पारायण असो व घरी असो, उद्यापन याच दिवशी करायचं आहे. तुम्ही केंद्रात असाल तर केंद्रात किंवा घरी केलं तरी उद्यापन आपल्याला 5 डिसेंबरलाच करायचं आहे. दत्तगुरूंचे पारायण करायचे, ज्यांनी पारायण 4 तारखेला पूर्ण होत आहे त्यांनी न करणारे देखील हा उपवास 5 दिवस म्हणजेच 5 नोव्हेंबरला आपल्याला सोडायचा आहे. तसेच 27 नोव्हेंबरला पारायण ज्यांनी सुरू केलेले आहे, 3 डिसेंबरला वाचन पूर्ण झाल्यावर 4 डिसेंबरला उपवास धरून 5 डिसेंबरला आपल्याला त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापनाचा व्हिडिओ स्वतंत्र मी जो आहे तो यूट्यूबवरती टाकलेला आहे. आता आपल्या मेन प्रश्नाकडे आपण जाऊया की दत्त जयंतीचा उपवास हा एकादशीप्रमाणे असतो तो दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजेच 5 डिसेंबरला कसं सोडवायचा आहे. पूजा, नैवेद्य आणि आरतीनंतर आपल्याला तो सोडायचा आहे. या दिवशी केवळ फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. पण आता त्या दिवशी मार्गशीर्षचा गुरुवार आल्यामुळे आपल्याला तो कसा सोडवायचा आहे ते तुम्हाला सांगते. मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास हा खूप म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी अन्नाचा नैवेद्य खाऊन सोडायचा असतो. याच पद्धतीने आपण अन्नपूर्णा मातेचा देखील उपवास संध्याकाळी सोडत असतो. तसेच पौर्णिमा पण आहे, त्यामुळे सत्यनारायणाचा उपवास देखील आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. पण आता हे सगळे एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. बघा, दत्त जयंतीचा उपवास न मोडता मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास सोडण्याची एक विशिष्ट अशी संकल्प करायचा आहे आपल्याला. संध्याकाळच्या म्हणजे मार्गशीर्षच्या गुरुवारच्या पूजेमध्ये कुटुंबातील इतरांसाठी अन्नाचा नैवेद्य बनवून, म्हणजेच त्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी आपल्याला हा नैवेद्य करायचा आहे. हा नैवेद्य घरातील ज्यांनी उपवास धरला नाही ते व्यक्ती खाऊ शकतात. पण जर बघा घरामध्ये सगळ्यांनाच उपवास असेल तर तुम्ही फराळाचाच एखादा पदार्थ दाखवला तरी देखील चालेल. आणि उगीच मनामध्ये किंतु परंतु या गोष्टी आणू नका. पण जो व्यक्ती दत्त जयंतीचा उपवास करत आहे त्यांनी अन्नाऐवजी फराळाचे पदार्थ आपल्याला खायचे आहे संध्याकाळी. म्हणजेच आपल्याला म्हणजे तुम्ही दूध घेऊ शकता, ड्रायफ्रूट्स, फूड जे काही आपल्याला फराळामध्ये खायला चालतं ते तुम्ही खाऊ शकता. आणि त्याचाच नैवेद्य आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची आपली जी पूजा आपण मांडलेली आहे त्याचाच नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा आहे, मातेसमोर ठेवायचा आहे. संकल्प आपल्याला करायचा आहे. आसनावर बसायचं, उजव्या हातात आपल्याला तळीभर पाणी, त्यात हळद, कुंकू, अक्षता टाकायचे आहे. हातात पाणी धरून संकल्प करायचा आहे आणि बोलायचं आहे की आपल्याला, हे माते, आज मी मनोभावे मार्गशीर्षचा उपवास पाळला आहे. आता मी समोर ठेवलेले फराळाचे पदार्थ, तुम्ही जे काही फराळाचा पदार्थ ठेवला असेल तो तुम्ही तिथे दाखवू शकतात. आणि इथेच संपन्न करत आहे, मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास इथेच संपन्न करत आहे असं म्हणून आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. आणि यानंतर माझा दत्त जयंतीचा उपवास मी दुसऱ्या दिवसांपर्यंत चालू ठेवणार आहे, हे बोलून हातातील पाणी तामणात आपल्याला सोडायचं आहे. नंतर तुम्ही समोर ठेवलेले फराळाचे पदार्थ ग्रहण करू शकतात. फराळाचे पदार्थ खाल्ल्याने तुमचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास संपन्न झाला. अन्न ग्रहण न केल्यामुळे तुमचा दत्त जयंतीचा उपवाससुद्धा खंडित झाला नाही आहे. तो दुसऱ्यापर्यंत आपला चालूच राहील. हे सर्व करता असताना मनामध्ये कुठलेही विचार आणायचा नाही आहे, किंतु परंतु आपल्या मनामध्ये ठेवायचा नाही. तसेच या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करणार आहोत. तर घरातील जागा कमी असेल तर आपण जिथे दत्तगुरूंच्या स्वामींची पारायणाची पूजा मांडणी केली आहे त्याच चौरंगावर ही तिन्ही पूजा तुम्ही मांडू शकता. सकाळी गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. संध्याकाळी प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. तर दत्तगुरूंचा जो ग्रंथ आपण म्हणजेच गुरुचरित्र जे मांडले आहे ते एका बाजूला
ठेवायचं आहे. त्या कलशामध्ये पूजा मांडणी करू शकता. त्यावर भगवान श्रीहरी विष्णू ची मूर्ती आपल्याला ठेवायची आणि सत्यनारायणाची पोथी वाचून नैवेद्य दाखवायचा आहे. मात्र गुरुचरित्र ग्रंथाचा पाठ चुकूनही हलवू नका. तो तिथे आहे तिथेच ठेवून आजूबाजूला पूजा करा. तसेच गुरुचरित्राच्या उद्यापनाच्या स्वयंपाकात कांदा लसूण विरहित स्वयंपाक आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही कांदा लसूण विरहित स्वयंपाक करा. त्यामध्ये वरण भात भाजी पोळी करा. पुरणाचं शक्य असेल तर तुम्ही पुरणाचं सुद्धा करू शकता. पण जर शक्य नसेल काही कारणास्तव तर तुम्ही भाजी आणि चपातीचं सुद्धा म्हणजे वरण भात भाजी पोळी घेवड्याची भाजी असेल तर आवर्जून तुम्ही करायचं आहे. आपल्याला नैवेद्य किती काढायचे आहे बघा. आपल्याला नैवेद्य एकूण 4 नैवेद्य बनवायचे आहे मुख्य. या व्यतिरिक्त गाय आणि कुत्र्यांचा यासाठी 2 छोटे नैवेद्य आपल्याला काढायचे आहे. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन आपल्याला 5 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत करायचे आहे. शक्य असल्यास सकाळी 8:30पर्यंत स्वयंपाक तयार करून 8:30च्या नैवेद्य आरतीनंतर नैवेद्य दाखवा. ब्राह्मणांना जेवायला बोलवा किंवा ब्राह्मणांच्या नावाने शिधा तुम्ही काढू शकता किंवा मंदिरात दान करू शकता. आता तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला माता लक्ष्मीची आणि सत्यनारायणाची पूजा देखील आपल्याला उचलून घ्यायची आहे. तर या महायोगाचा दिवस आपल्यासाठी अत्यंत कल्याणकारी ठरो हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमची ही जी काही पूजा आहे ती पूर्णपणे सफल होऊन तुम्हाला त्याचा